तुम्हाला माहिती आहे मशीन असं का बरं सतवतं स्टार्ट व्हायला? हे बघा, याची प्लग कॅप जी स्प्रिंग आहे ती प्लग कॅपमध्ये ती तुटलेली होती. आपण नवीन स्प्रिंग टाकतोय. हे मेन म्हणजे करंटचा प्रॉब्लेम आहे. करंट येत नव्हतं त्याच्यामुळे दोरी मारतोय आपण तर ते स्टार्टच होत नाही. आपण आता ही नवीन प्लग कॅप बसवतोय, त्याला नवीन प्लग कॅप बसवून घेऊ. राम राम मंडळी, मी विष्णू आपलं स्वागत करतो मोटरवाला यूट्यूब चॅनलवर. या मशीनचं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं 2-3 कारणं असतात. एक करंट आणि पेट्रोल, हे दोनच मेन महत्त्वाची कारणं आहे. तर आपण याला प्लग कॅप लावली, दोरी मारून पाहिली, करंट व्यवस्थित येतं आहे. आपण आता प्लग कॅप जोडून घेऊ, प्लग मस्त व्यवस्थित बसवून घेऊ. 21 नंबरचा पट्टी पाना येतो याला, त्या पट्टी पाण्यानं आपण याला व्यवस्थित टाईट करून घेऊ. हे बघा, 21चा पट्टी पाना आहे. पेट्रोल चालू केलं, दोरी गुंडळून चालू करून बघू. असं तर नाही होते, एकदा परत मारतो. हे बघा, आता स्टार्ट झालेलं आहे. हे मशीनचं असं आहे प्रॉब्लेम, एकदा चालू होतं नाही बघा, धूर बी किती मारतोय. त्यांनी सांगितलं कधी कधी चालू व्हायचं, कधी कधी बंद पडतोय. पाणी भरलं का परत ते पाणी बाजूला काढावं लागतं. परेशानी उरलेली शेतकऱ्याची. आणि आता पाऊस भरपूर झालेला आहे, एक फवारणी तर करावंच लागेल आपल्याला. तुमचं मशीन बी जर असंच करत असेल, पूर्ण व्हिडिओ बघा. याच्यात नुसतं करंटचाच प्रॉब्लेम नाही, भरपूर काही मी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला दाखवतो काय काय अडचण आहे. आता आपण एकदा चालू केलं, दुसऱ्यांदा आता परत चालू करतोय. हे बघा, नुसता धूर येतोय, चालू होत नाही. नुसतं असं स्टार्ट व्हायला थोडं अडचण, म्हणजे ओव्हरफ्लो झाल्यासारखं वाटतंय. मी तुम्हाला मागं म्हटलं होतं कार्बोरेटरमध्ये एक जेट आणि एक फ्रूट पिन येते, त्यांच्यात अडचण असेल. करंटचं तर आपण क्लिअर केलं, करंट क्लिअर येतं आहे. पण मग आता कार्बोरेटर खोलून आपल्याला बघावं लागेल काय काय अडचणीमध्ये. माझा एक अंदाजा की ओव्हरफ्लो होतं आहे. एकदा चालू होतं, दुसऱ्यांदा चालू होत नाही. 2-5 मिनटानंतर ते तेल जास्त होऊन जातं त्याच्यात आणि प्लग वाला होऊन जातो, मग स्टार्ट व्हायला अडचण होते. ते बघा, आपण कार्बोरेटर खोलून घेऊ. स्क्रूड्रायव्हर 8चा पट्टी पाहणं आणि एक पकड जरी असली, तुम्ही शेतात त्या मशीनला चालू करू शकता. आता हे स्क्रूड्रायव्हरनं आपण रेस वायरचं जी 2 नट आहे ते बाजूला काढून घेऊन एक कार्बोरेटर आपण बाजूला करून घेतलं. कार्बोरेटरच्या ते बाहेरचं जे एअर फिल्टर आहे त्याला खोलून घेऊ. कवर काढून घेतलं, ही जाळी पण काढून घेऊ बाजूला. आणि आता ही खालची वाटी आहे ज्याच्यात जेट फ्रूट पिन वगैरे येतं ना, ते सगळं खोलून घेऊ. मध्ये काय घाण वगैरे का बघून घेऊ. शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे का एकदा चालू होते परत चालूच होत नाही, लय सतवतंय. हे बघा, याच्यात घाण किती आहे मध्ये वाटीमध्ये. आणि खोलल्यावर कार्बोरेटर असं दिसतं बघा. अलीकडून जेट आहे ती व्हाईट जे आहे ते फ्लूड आहे, आणि फ्लूड पिन जी आहे ती मध्ये आहे. आता ती पिन काढून घेऊ आपण. ही पिन काढली, पिनच्या नंतर हे बघा, हे मध्ये फ्रूट पिन आहे. फ्रूट पिनचा शेंडा बघा किती घासलेला आहे. ही बदलावं लागेल आपल्याला. आणि हा आहे जेट. या मशीनला 48चा जेट आहे. तुमच्या मशीनला कितीचा आहे कमेंटमध्ये कळवा. माझा एक अंदाज 48वर चांगला ॲव्हरेज देतो. पण असं ओव्हरफ्लो व्हायला लागला ना, जिकडं 10 टाक्या व्हायचं तिकडं 5-6 टाक्यामध्येच संपून जातं आणि मशीन चालू व्हायला पण जात होतं. बघा किती घाण याच्यात. आता डिझेल मारून आपण याला व्यवस्थित साफसफाई करून घेऊ. असं एक ब्रश असेल, ब्रश घेऊन त्याला साफ करून घ्यायचं मस्त. मध्ये पाणी वगैरे गेलेले असं वाटतं मला या कार्बोरेटरमध्ये. त्याला मस्त व्यवस्थित पद्धतशीर साफ करून घेऊ आपण. या कार्बोरेटरचं एक कचराच भरपूर याच्यात. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बघा, ब्लॉक पिस्टन सगळ्याचेच खराब होतील असं नाही आहे. पण जास्त करून असं होतं, एकदा मशीन चालू होतं परत चालू करायला गेलं चालूच होत नाही. शेतकरी परेशान होऊन जातो. आपण याला तारचा ब्रश लावून व्यवस्थित साफ करून घेऊ मशीनला. एवढं नसलं बी घरी तर तो एखादा ब्रश वगैरे असला त्यांना तुम्ही साफ करू शकता, काही अडचण नाही आहे. क्लिअर करून घ्या याला, सगळं साफसफाई करून. ती जी फ्रूट पिन येते तर नवीन बसवाच लागेल आपल्याला. तिकडे हे जो नट इकडे पण 8चाच पट्टी वाहना वाजतो, इकडून पेट्रोल येतं आणि तिकडून ते खाली जातं.
जिकडं फ्रूट पिन बसलेली असते का तिकडून ते खाली जातं आणि ती व्हाईट पट्टी जी आहे ती पेट्रोल खाली वाटीत भरलं का ती व्हाईट फ्लूड जो आहे तो वरती येतो. वरती आला म्हणजे फ्रूट पिन पेट्रोल बंद करून टाकते आणि त्याचा शेंडा घासलेला होता त्याच्यामुळं पेट्रोल थांबतच नाही. पेट्रोल ओव्हरफ्लो होतं आहे. मशीन म्हणजे प्लग वाला होतं. हे बघा आता ही नवीन फ्रूट पिन घेतो आहे मी. मेडिकलच्या गोळ्या येतात तशी पॅकिंग येते याची. मिकोची फ्रूट पिन आहे. हे बघा ही जुनी फ्रूट पिन कशी आणि ही नवी कशी. जुनीचा शेंडा बघा किती घासलेला आहे. त्याच्यामुळे ती किती जरी वर दबली ना तर पेट्रोल थांबत नाही, ओव्हरफ्लो होतं आहे. तर आपण आता ही अलीकडची नवीन फ्रूट पिन टाकणार आहे. बघून घ्या हे असं होतं. नवीन फ्रूट पिन आपण टाकून घेऊ. हा फ्लूड आपण बसून घेतला. हा फ्लूड पण बघून घ्यायचा. कुठं जर लीक वगैरे असलं ना त्याच्यात जर पेट्रोल भरलं त्याच्यात हवा असते समजा पॅकिंग येतो, पेट्रोलच्या वर तरंगत होतो. वाटीत पेट्रोल आला का तो वर तरंगतो. वरती असं वरती झाला का पेट्रोल बंद करतो. पण आता तो किती जरी वर झाला त्याचा शेंडाच घासलेला होता त्याच्यामुळं मग हे पेट्रोल बंदच नव्हतं होत. प्लग वाला व्हायचा आणि नंतर दुसऱ्यांदा चालू व्हायला सातवायचा आणि धूर पण जास्त मारत होतं मशीन. आपण ही खालची वाटी साफ करून घेऊ. याच्यात पण भरपूर कचरा होता. याच्यात मेन विषय काय होता, आपण बरेच दिवस जर मशीन ठेवलं ना तर मशीनमध्ये पेट्रोल आणि ऑइल मिक्स असतं. पेट्रोल तो उडून जातं हवेत, पण ऑइल जे आहे ना ते तिथेच असं त्याचं एक हे तयार होऊन जातं, एक थर. तो जेटमध्ये होलमध्ये बंद होऊन जाते होल. मग त्याच्यानंतर पेट्रोल जात नाही. वरून डोस वगैरे दिली ते चालू होतं. नंतर मग नाक वगैरे बंद करावं लागेल. पेट्रोल कमी जर गेलं ना, नाक म्हणजे हे 2 होल आहे कार्बोरेटरचे. हे बघा हे त्या साईडला, हां हे 2 होल. त्याच्यातलं एक होल जर बंद केलं तर मशीन चालतं असं होतं. पेट्रोल क्लिअर नाही गेलं तर मग तसं करावं लागत. त्यासाठी जेट साफ करून घेतला तर मग काही अडचण नाही. एकदम मस्त पद्धतशीर मशीन चालतं. कार्बोरेटर सर्व्हिसिंग तुम्ही घरच्या घरी करू शकता, काही अडचण नाही. स्क्रूड्रायव्हरनं आपण रेस वायरचं हे पण बसून घेतोय आता परत. 2 स्क्रू येते त्याला, ती व्यवस्थित बसवले. त्याच्यानंतर आता तिथं आपण कार्बोरेटरला अटॅच केलं. 8चा पट्टी पानं घेऊन त्याला टाईट करून घेऊ. हे बघा 8चा पट्टी पानं आहे. आता पेट्रोल चालू करून याला चालू करून बघू काय होतं. हे बघा झालेलं आहे चालू मस्त. आता ओव्हरफ्लो होणार नाही. पेट्रोल कॉक चालू जरी राहिला ना तरी ओव्हरफ्लो होणार नाही. बरेच जण पेट्रोल कॉक बंद करून ठेवतात. का बरं? कारण की ते तो जो रबर आहे फूट पिनचा तो रबर घासून जातो. पेट्रोल कॉक जर चालू राहिला तर मशीन परत चालू व्हायला अडचण करतो. बंद केलं तर चांगलीच गोष्ट आहे, पण मग नवीन टाकलं तर मग अडचणच नाही. तुम्हाला आता कळलंच असेल, एक करंट, एक जेट आणि एक फ्रूट पिन. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला तसंच या व्हिडिओमध्ये पण आता तुम्हाला पूर्ण क्लिअर दाखवतोय. हेच कारण आहे. शेतीमध्ये जर मशीन चालू होत नाही ती हे 2-3च कारण आहे. बाकी जास्त काही कारण अडचण नाही आहे त्याच्यात, पण माहीत नसतं त्याच्यामुळे मग हे असं होतं. आता या व्हिडिओला बघून तुम्हाला सगळं कळलंच असेल. तुम्ही घरच्या घरी मशीन चालू करू शकता. बघा मशीन एकदम क्लिअर चालू झालेलं आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये कळवत जा राव मित्रांनो. होतं काय आहे, मी बनवतो काय तुम्हाला काही समजतं आहे का नाही, का काही तुम्हाला म्हणजे काय त्याच्यात काही वेगळं करून दाखवू असं काही असेल तर कमेंटमध्ये कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आता याच्यानंतर मोटरीचं सीझन चालू होणार आहे. आपण मोटरी वगैरे पण रिपेअर करतो. आता हे पावसामुळं भरपूर स्टार्टर वगैरे पाणी वगैरे गेलेले आहे. आता इथे चालू होणार आहे, त्याचे व्हिडिओ आपण टाकू. आता मला एका जणाचा फोन आला होता. फ्यूज लावला म्हणजे मोटर चालू होते. स्टार्टरचं काही कामच राहिलं नाही. आता मी त्याला बघायला जाणार आहे. जमलं तर त्याचा पण व्हिडिओ बनवतो. आणि एका ॲटो स्विचवर 2-2 मोटरी कशा चालू शकतो आपण त्याच्यावर पण आपण व्हिडिओ बनवणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा.